विषयांचं जेव्हा अहवालावरच्या विषयांचं वाचन झालं त्याच्यानंतर जेव्हा त्यांना माहिती होतं की विषय क्रमांक 9 वरती माझा आक्षेप आहे, तेव्हा त्यांनी वरतून विचारणं मला वाटते आवश्यक होतं की या विषयावरती तुमचं मत काय आहे. त्यांनी बोलायला संधी द्यायला पाहिजे होती आणि मग प्रश्न उत्तरं सभासदांची घ्यायला हवी होती, जे लेखी प्रश्न आले त्याच्यावरती. पण त्यांनी विषय वाचन केलं. काही त्यांची ठराविक मंडळी होती, त्यांनी नेहमीप्रमाणे उठून मंजूर केले. पण कालपासून मी सांगतेय, चेअरमननी स्वतःच्या भाषणामध्ये सुद्धा सांगितलं की माझा या गोष्टीला विरोध आहे संचालक वाढीचा. तर त्या पद्धतीनं त्यांनी बोलण्याची संधी देणं अपेक्षित होतं असं मला वाटते. ती संधी आजही मिळालेली नाहीये. याच्यावरती मला वाटते तुम्ही चेअरमनची प्रतिक्रिया घेणं जास्त खरं तर सभा चुकीच्या पद्धतीनं नाही. म्हणजे कसं आहे की ज्या गोष्टी अपेक्षित होत्या, त्यांना जी आमच्याकडनं अपेक्षा होती सहकार्याची ती आम्ही केलेली आहे. पण त्यांच्याकडनं जी आम्हाला अपेक्षा होती ती ते करू शकलेले नाही आहेत पूर्ण. त्यामुळे नेहमीप्रमाणे 4 वर्षाप्रमाणे सभा झाली. मग दंगा केला असता तर जास्त बरं झालं असतं असं वाटायला लागलं. किमान अजून सभा संपायची बघू, शेवटच्या क्षणी तरी देतात काय. मॅडम, खरं तर सभा शांततेत पार पडणार असं तुम्ही आवाहन केलं होतं. हे बघा, मी झाल्याचं परत पाहायला मिळते. गोंधळ आमच्याकडनं झालेला नाहीये. पूर्ण सभा अजून व्हायची आहे. पण जोपर्यंत चेअरमनचं भाषण होत होतं तोपर्यंत सगळेजण शांत होते. तुम्ही बघितलात. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. त्याच्यानंतर जेव्हा विषय वाचन चालू झालं अहवालावरचं, तेव्हा ज्या विषयावरती आक्षेप नोंदवायचा असतो त्याच्यासाठी मी जेव्हा उभी राहिले तेव्हा इकडच्या लोकांनी दंगा करायला चालू केलं. म्हणजे आवाज तिथेपर्यंत पोचू नये किंवा माझा विरोध नोंदवता नाही यावा याच्यासाठी ही धडपड चालली असावी केविलवाणी त्यांची. पण असं तुमच्या माध्यमातून तरी मी हा विरोध नोंदवते माझा की अजूनही 21 ते 25 संचालक करण्यासाठी जी पोटनियम दुरुस्ती केलेली आहे आणि त्याच्यासाठी जे चेअरमननी वरती आता एक्सप्लेनेशन दिलं ते मला नामंजूर आहे. त्या एक्सप्लेनेशनवरती मला काही प्रतिप्रश्न आहेत. तर मला असं वाटतं की चेअरमन साहेबांनी तिथे उभारून माझ्या प्रश्नांना उत्तरं द्यावी. लाडक्या बहिणीला नाराज केले कुठेतरी, त्या प्रश्नावरती निश्चित नाराज केलेलं आहे. मग महायुती धर्म तुम्ही पाळा नाही, कोणी पाळा नाही, काय सांगाल? याच्यावरती मी स्टेटमेंट देणं गरजेचं आहे.